नमस्कार, मी प्राची. बुक्स अँड स्टोरीज तर्फे काव्यसंग्रहाच्या ऑनलाईन प्रकाशन सोहळ्यात मी सगळ्यांचं स्वागत करते. आतापर्यंत आपल्याला माहितीच असेल की बुक्स अँड स्टोरीज हा डिजिटल पब्लिशिंग प्लॅटफॉर्म आहे आणि आतापर्यंत बुक्स अँड स्टोरीज तर्फे दिवाळी अंकही प्रकाशित झालेत आणि डिजिटल प्लॅटफॉर्मचा जास्तीत जास्त उपयोग करून आपलं लिखाण जास्तीत जास्त वाचकांपर्यंत पोहोचावं म्हणून बुक्स अँड स्टोरीजनी सगळ्यांना आवाहन केलं होतं, तर त्याला खूप चांगला प्रतिसाद मिळाला. तर त्याच सिरीज मधल्या आज पहिल्या काव्यसंग्रहाचं प्रकाशन होतंय. काव्यसंग्रहाचं नाव आहे केऑसच्या तीरावरून आणि त्याचे कवी संदेश कुळतरकर आपल्या बरोबर आहेत. तर मी त्यांची थोडक्यात ओळख करून देते. संदेश हे मूळचे कोकणातले आहेत, पण लहानपणापासून त्यांचं मुंबईतच सगळं लहानपण गेल्यामुळे ते आता मुंबईकरच म्हणावे लागतील. ते बायोमेडिकल इंजिनियर आहेत आणि इन्फोसिस मध्ये ते सॉफ्टवेअर इंजिनियर म्हणून काम करायचे आणि आता ते ॲक्सेंचर मध्ये काम करतायत. शिवाय त्यांनी विविध वेब पोर्टल्ससाठी लिखाण केलेलं आहे आणि विविध अंक, दिवाळी अंक, मासिक यातनं त्यांचे लेख, कथा, कविता असं प्रकाशित झालंय. आणि तर मी त्यांना विनंती करते की त्यांनी त्यांच्या काव्यसंग्रहाबद्दल सांगावं. या ऑनलाईन काव्यसंग्रह प्रकाशन सोहळ्यात उपस्थित आहेत अनिल आठलेकर. नमस्कार. अजून आपल्या सोबत आहेत विकास काळे. नमस्कार. आणि बुक्स अँड स्टोरीजचे पब्लिशर अक्षय वाटवे. तर मी आपले काव्यसंग्रहाचे कवी संदेश कुळतरकर यांना विनंती करते की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं आणि त्यांच्या काव्यसंग्रहाबद्दल आम्हाला सांगावं. नमस्कार, मी संदेश कुळतरकर. प्राचीने थोडक्यात ओळख करून दिलेलीच आहे. काव्यसंग्रहाबद्दल सांगायचं तर मी शाळेत असतानापासून लिहितोय. म्हणजे त्याचा प्रवास वेगवेगळ्या पद्धतीने बदलत गेलाय. सुरुवातीला म्हणजे एखाद्या शाळेतल्या काव्य वाचनाच्या कार्यक्रमात कविता सादर करण्यासाठी म्हणून लिहिणं. नंतर कॉलेजला असताना एखाद्या स्पेसिफिक व्यक्तीला इम्प्रेस करण्यासाठी लिहिणं. तिथून पुढे केवळ स्वतःला व्यक्त व्हायचंय म्हणून लिहिणं, असा हा प्रवास साधारण मी जेव्हा स्वतःकडे मागे वळून पाहतो तेव्हा मला दिसतं. तर या प्रवासात अनेकांचा सहभाग आहे. या इतक्या वर्षांच्या प्रवासात सर्वप्रथम माझे आई वडील यांनी मला शाळेपासनं वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये भाग घेण्यास प्रवृत्त केलं. माझे आई वडील दोघेही सेवानिवृत्त आहेत. माझी आई BMCच्या प्राथमिक शाळेत शिक्षिका म्हणून कार्यरत होती आणि माझे वडील टाइम्स ऑफ इंडियामध्ये कामाला होते. परंतु शाळेत असताना वेगवेगळ्या वक्तृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा या सगळ्या स्पर्धांमध्ये मला सहभागी व्हायला लावून त्यांनी माझं व्यक्तिमत्व कसं फुलेल याकडे नेहमीच लक्ष दिलं. लिखाणाला नेहमीच प्रोत्साहन देत आले. त्यानंतर जेव्हा कॉलेजमध्ये होतो तेव्हा लोकसत्ता वगैरे वृत्तपत्रांमध्ये ज्या काव्यलेखनाच्या स्पर्धांच्या जाहिराती वगैरे यायच्या, त्यात मी सहभागी व्हायचो. माझ्या शाळेतले शिक्षक नेहमीच मला प्रोत्साहन देत होते. आमच्या प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका मनीषा शिर्के मॅडम ह्या नेहमीच माझ्या लिखाणाला प्रोत्साहन देत राहिल्या. शाळा संपल्यानंतर आमच्या ग्रंथालयाला मी नेहमी भेट देत होतो. त्याचं कारण म्हणजे आमच्या श्रद्धा सावंत मॅडम. त्यांच्याबरोबर पुस्तकांबद्दल चर्चा व्हायच्याच. मुलं सध्याची काय वाचतायत ह्याबद्दल चर्चा व्हायच्या. पण प्रत्येक वेळी मी जेव्हा त्यांना भेट द्यायला जायचो तेव्हा त्यांचा पहिला प्रश्न असायचा, संदेश पुस्तक कधी येते, आम्ही वाट बघतोय म्हणून. तर या सगळ्यांच्या आशीर्वादामुळे आणि प्रोत्साहनामुळे हे साध्य होते. एक वेळ अशी आली होती की इन्फोसिस मध्ये काम करताना मला स्वतःला जाणवत होतं की
आपल्याला लिखाणाकडे वळायचंय, पण नेमकं काय करायचं ते समजत नव्हतं. तर श्रद्धा सावंत मॅडम यांचे बंधू सचिन चव्हाण सर यांनी मला थोडं करिअर काउन्सिलिंग केलं, आणि करिअर काउन्सिलिंग करताना त्यांनी मला माझा पर्सनॅलिटी टाईप शोधायला मदत केली. त्यातून मला समजलं की मी इंट्रोवर्ट आहे, आणि लिखाण हा बेसिकली लिखाण करताना मला कोणतेही वेगळे एफर्ट्स घ्यावे लागत नाहीत. त्यामुळे ते कंटिन्यू ठेवायचं हे मनात होतंच, आणि त्यांनी सतत प्रोत्साहन दिलं लिखाणाबाबत. या सगळ्यांच्या प्रयत्नांमुळे आणि प्रोत्साहनामुळे आज या स्टेज पर्यंत मी येऊन पोहोचलेलो आहे. 2001 वगैरे सालापर्यंत जेव्हा फेसबुक वगैरे सारख्या समाज माध्यमांचा एवढा प्रसार झालेला नव्हता, तेव्हा मी स्वतः लिहायचो. दिवाळी अंकांमध्ये वगैरे प्रसिद्ध करण्यासाठी मी माझ्या कविता पाठवायचो. तर त्यात प्रामुख्याने उल्लेख करावा लागेल हरीश सदानी यांच्या पुरुष स्पंदन या मासिकाचा. त्यानंतरही अलीकडे मी वंदना खरे यांच्या पुन्हा स्त्री युवाच या मासिकासाठी लिहिलेलं आहे. बिंदू माधव किरे यांच्या समपत्तिकच्या दिवाळी अंकासाठी लिहिलेलं आहे. या व्यतिरिक्त लिखाणाचा प्रवास तसा वेगवेगळ्या वेब पोर्टल्स मधनं होत गेलाच होता. म्हणजे सुरुवात अक्षरनामापासून मी केली होती, संपादक राम जगताप यांच्या. त्यात मी वेगवेगळ्या फिल्म्सचे रिव्ह्यूज लिहायचो. त्यानंतर प्रथमेश पाटील यांच्या इंडी जर्नलवर काही लेख लिहिले. शर्मिष्ठा भोसले यांनी अक्षरलिपी या दिवाळी अंकासाठी लिखाण माझ्याकडून करून घेतलं. कोलाज या वेब पोर्टलसाठी लिहिलं. तर अशा वेगवेगळ्या लोकांशी ओळख ही वाढत गेली ती फेसबुक सारख्या माध्यमामुळे. आत्ताच काही दिवसांपासून जेव्हा मी कविता संग्रहाबद्दल पोस्ट टाकतोय, तर त्याला येणारा भरघोस प्रतिसाद पाहून म्हणजे अक्षरशः मला काय बोलावं समजत नाहीये. कारण फेसबुक वगैरे समाज माध्यमांना कितीही नावं ठेवली तरी त्याचा जर चांगला उपयोग करून घेतला तर आपल्याला आपले विचार असंख्य लोकांपर्यंत एकाच वेळी पोहोचवता येतात. हे या माध्यमाचं सगळ्यात मोठा स्ट्रॉंग पॉइंट आहे हा. तर त्यासाठी फेसबुक वरच्या माझ्या सगळ्या मित्रांचे, जे माझ्या लिखाणाला सतत दाद देत असतात आणि कविता संग्रहाबद्दल अलीकडे सारख्या विचारणा होत्या, त्या सगळ्यांचेही मी मनापासून आभार मानतो. त्याशिवाय आता ह्या मीटिंग मध्ये अक्षय वाटवे, अनिल सर यांच्याशी ओळख माझी फेसबुक वरूनच झालेली आहे. म्हणजे अनिल सरांची मी पोस्ट बघितली होती की काव्यसंग्रह प्रकाशित करण्याची ही संधी आहे. तर त्यामुळे ह्या माध्यमाचं महत्व खूप मोठं आहे. तर बुक्स अँड स्टोरीज प्रकाशनाचे अनिल सरांचे आणि अक्षय वाटवे यांचेही मी मनापासून आभार मानतो. पण सध्या ही पहिली पायरी आहे आणि आता जस्ट सुरुवात आहे. तर एवढं मला बोलायचं होतं, आणि आय होप की या कविता संग्रहाला भरघोस प्रतिसाद मिळेल, आणि त्याचबरोबर बुक्स अँड स्टोरीजच्या सगळ्या उपक्रमांना मनापासून शुभेच्छा. थँक्यू. ओके, थँक्यू संदेश. आणि आपल्या बरोबर बुक्स अँड स्टोरीजच्या काव्य विभागासाठी संपादकीय मार्गदर्शन करणारे अनिल आठलेकर आपल्या बरोबर आहेत. तर ते प्रसिद्ध कवी, गझलकार आणि छंदशास्त्राचे अभ्यासक आहेत. शिवाय त्यांनी इंग्लिश, मराठी, हिंदी, कन्नड, कोकणी अशा भाषांमध्ये लेखन केलेलं आहे. त्यांचे लेख वृत्तपत्र, दिवाळी अंक यातून प्रकाशित झालेत, आणि त्यांचा मनाचा वॉर्डरोब हा गझल संग्रह प्रकाशित झालेला आहे. शिवाय ते व्याकरण आणि काव्यलेखन याच्या कार्यशाळा घेतात. शब्दान्वय संस्थेच्या माध्यमातून ते नवोदितांना वृत्तबद्ध कविता, व्याकरण शिकवतात. तर त्यांना मी विनंती करते की त्यांनी कवितेबद्दल आपलं मनोगत सांगावं. सर्वप्रथम संदेश कुडतरकर या युवा कवीची ही एक उत्तम अशी सुंदर अशी भरारी आहे, आणि त्याचा हा एक पहिलाच काव्य संग्रह, कविता संग्रह केव्हाच्या तीरावरून हा येतोय. त्याबद्दल मी त्याचे मनपूर्वक अभिनंदन करतो. आणि हा कविता संग्रह बुक्स अँड स्टोरीज तर्फे येतोय.
आणि बुक्स अँड स्टोरीजने नवीन नवीन कवींसाठी ही अतिशय उत्तम अशी संधी प्राप्त करून दिलेली आहे, उपलब्ध करून दिलेली आहे. आणि या संधीचा फायदा संदेश सारख्या प्रतिभावंत कवीच्या काव्यसंग्रहानेच होतोय. त्याची सुरुवात ही त्याच्या काव्यसंग्रहाने होतो, ही पण एक आनंदाची बाब आहे. आता कवितेकडे आपण येऊ. कविता म्हणजे काय या प्रश्नाचा माग काढण्याचा अनेकांनी प्रयत्न केला. कविता म्हणजे काय आणि कवितेची व्याख्या कशी असावी, काय असावी, याबद्दल अनेकांनी त्याबद्दल मत मांडण्याचा प्रयत्न केला. पण कवितेची अशी ठराविक अशी विशिष्ट अशी व्याख्या कुणाला मांडता आली नाही. त्याचं कारण व्याख्या म्हटल्यानंतर एक व्यवच्छेदक लक्षण देणं गरजेचं असतं आणि कवितेचं ठराविक असं विशिष्ट असं व्यवच्छेदक लक्षण देणं हे शक्य नसल्यामुळे आणि ठराविक एका चौकटीतच हीच कविता आहे असं सांगणं शक्य नसल्यामुळे कवितेची ठराविक अशी व्याख्या आजपर्यंत कुणालाही करता आलेली नाही. एकच एक व्याख्या, जशी वैज्ञानिक परिभाषा असते, वैज्ञानिक संज्ञा असतात, त्याची एक विशिष्ट परिभाषा विशिष्ट व्याख्या करता येते, तशी कवितेची व्याख्या करता आली नाही. या कवितांमध्ये असणारी जी जाणीव आहे ही वेगवेगळी जाणवते आपल्याला आणि त्या कविता प्रत्येकाला वेगवेगळ्या भासतात, जाणवतात आणि भावतात. संदेश कुडतरकर या आमच्या युवा कवी मित्राचा केओसच्या तीरावरून हा अतिशय सुंदर असा डिजिटल काव्य संग्रह आता आज प्रकाशित होत आहे आणि या डिजिटल काव्य संग्रह प्रकाशन सोहळ्याप्रसंगी मी संदेश कुडतरकरचं मनपूर्वक अभिनंदन करतो. मराठी कविता संग्रह घेऊन वाचणे हा खरं तर रसिकांसाठी आनंदाचा विषय असतो. पण मी जसं म्हटलं तसं की आज आपल्याकडे वेळेची कमतरता असते. आजची पिढी मल्टीटास्किंग करणारी पिढी आहे तसं बघायला गेलं तर. म्हणजे त्यांना एकाच वेळी अनेक गोष्टी करायच्या असतात. मग हार्ड बुक घेणे, एखादं छापील पुस्तक घेऊन हातात घेऊन ते वाचणं शक्य नसतं. परंतु मोबाईल हातात असताना माणूस कुठेही बसून कोणत्याही वेळी मला जर वाटलं की मला आज संदेश कुडतरकर यांची कविता वाचायची आहे तर मी ते डिजिटल काव्य संग्रह काढून मी ते वाचू शकतो. हा डिजिटल काव्य संग्रह असण्याचा एक प्रमुख फायदा आहे. आणि बुक्स अँड स्टोरीज ने हे एक अत्यंत महत्वाचं पाऊल उचललेलं आहे असं मला वाटतं. आणि त्या मागे असणारी मेहनत, त्यासाठी अक्षय वाटवे हा आमचा तरुण मित्र अभ्यासू आहे. त्याचं या क्षेत्रामध्ये बराच अभ्यासही आहे. उत्तम निवेदक, सूत्रसंचालक असण्याबरोबरच उत्तम वाचक असणारा अक्षय वाटवे जेव्हा त्याची एखाद्या कविता संग्रह असणे या संकल्पनेचा विचार करतो आणि त्यासाठी बुक्स अँड स्टोरीज तर्फे आपल्याला काही करता येईल का, आणि या संकल्पनेतून आपण डिजिटल काव्य संग्रह काढू शकतो, या संकल्पनेपर्यंत येण्याची जी त्याची जी त्याने हा जो विचार केलेला आहे आणि ही संकल्पना प्रत्यक्षात उतरवण्यासाठी आणि त्या प्रत्यक्षात उतरवून संदेश कुडतरकर याचा केओसच्या तीरावरून हा प्रथम डिजिटल काव्य संग्रह येण्यापर्यंतचा हा जो प्रवास आहे, इथपर्यंतची त्याची जी भरारी आहे म्हणा किंवा इथपर्यंत त्याचे जे हा प्रयत्न आहेत म्हणा, हे फारच स्तुत्य आहेत. आणि एखाद्या कवीसाठी प्रथम काव्यसंग्रह किती महत्वाचा असू शकतो हे मला तर नक्कीच माहित आहे. आणि असे अनेक काव्यसंग्रह संदेशचे येऊन आणि संदेशच्या गद्य लिखाणाचा मी चाहता आहे, इथे हे अगदी मी नम्रपणे नमूद करू इच्छितो. त्यांनी त्याच्या या पुढच्या प्रवासाला मी खूप शुभेच्छा देतोय. आणि त्याचबरोबर बुक्स अँड स्टोरीज जी टीम आहे, टीम या पूर्ण प्रोसेसमध्ये, पूर्ण प्रक्रियेमध्ये सहभागी आहे आणि त्यासाठी जी मेहनत घेते संपूर्ण टीमचं मी अभिनंदन करतो आणि बुक्स अँड स्टोरीजच्या पुढील सर्व उपक्रमांसाठी शुभेच्छा देतो. संदेश कुडतरकरला पुन्हा एकदा शुभेच्छा आणि त्याचं अभिनंदन करून मी या उत्तम अशा या निमित्ताने 2 शब्द बोलण्याची संधी दिली त्याबद्दल बुक्स अँड स्टोरीजचे आभार मानतो. धन्यवाद अनिल. तर आपल्यासोबत संदेशचे मित्र विकास काळे पण आहेत. तर त्यांचा थोडक्यात परिचय म्हणजे ते सोलापूर जिल्ह्यात करमाळा येथे प्राथमिक शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. शिवाय त्यांना कलात्मक चित्रपटांचं वेड आहे.
त्यांचा मराठी साहित्याचा व्यासंगही गाढा आहे. तर मी विकास काळेंना विनंती करते की त्यांनी संदेशच्या काव्यसंग्रहाविषयी आम्हाला सांगावं. धन्यवाद प्राची मॅडम. सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे ते जे ओळख करून जे दिली ना ती जरा जास्त होते. गाढा अभ्यास वगैरे असं काही नाही, वाचतो बऱ्यापैकी, पण ते गाढा अभ्यास वगैरे काही नाही. तर सर्वात प्रथम संदेश, तुझं मनापासून अभिनंदन. तुझं गेले कित्येक दिवसांचं स्वप्न आता पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे. व्यवसायानं इंजिनियर असूनही साहित्याच्या बाबतीतलं तुझं हे झपाटलेलं पण हे माझ्यासाठी नवीन नाही. गेल्या आपली मला वाटतं 8-9 वर्षाची ओळख आहे फेसबुकच्या माध्यमातून झालेली. काहीतरी तुझी एक 8-9 वर्षापूर्वी एक पोस्ट आली होती जांभूळ आख्यानावर. तर जांभूळ आख्यानाचं ते कुणीतरी शेअर केलेली पोस्ट ती अशीच माझ्या वाचनात आलेली होती आणि तिथून पुढं मी तुला फॉलो करत गेलो आणि तुझं लेखन हळूहळू म्हणजे वाचत गेलो आणि ते आवडत गेलं. त्याच्यानंतर ते तिथून जे आपलं जे मैत्र सुरू झालं ते इथपर्यंत मला घेऊन आलं. इथपर्यंत म्हणजे आज तुझ्या कवितेवर बोलायला मला इथं संधी मिळते इथपर्यंत. तर नाही म्हणलं तरी थोडस धडपण आले बरं का, कारण थोडासा कॅमेरा शाय माणूस आहे, कधी काही फारसं बोललेलो नाही. ते वर्गात बोलणं वेगळं आणि असं बोलणं वेगळं. काय चुकलं तर सॉरी. अनिल सर समजून, अक्षय सर समजून घे प्लीज. ठीक आहे. जर सांगायचा मुद्दा आहे की तेव्हापासून आपलं हे मैत्र सुरू झालेलं इथपर्यंत आलं. तुझे कविता सुरुवातीच्या काळातल्या कविता मी बऱ्यापैकी वाचायचो. म्हणजे ते यमक जोडून केलेल्या कविता असतील किंवा यमक जोडवायच्या नादात त्या फसलेल्या कविता असतील, म्हणजे ते फार हसण्यासारखं पण असायचं ते. तर पण हळूहळू जसजशी तुझी मॅच्युरिटी वाढत गेली, जसं तुझं अनुभवाचं क्षेत्र विस्तारत गेलं, तसं तुझ्या कवितेनं काट टाकायला सुरुवात केली. ही नंतर वाढत वाढत जाणारी प्रगल्भता मी अनुभवलीच आहे आणि ती कवितेतूनही तुझी हळूहळू जाणवलीच आहे आमच्या सगळ्यांना. तर सुरुवातीला तुझ्या कवितेबद्दल आता महत्वाचं म्हणजे बोलायचं म्हटलं तर सगळ्यात जास्त तुझ्या कवितेतलं मला जास्त काय आवडतं तर तुझी तुझ्या कुटुंबासोबत असलेली घट्ट नाळ. प्रत्येकाला विशेष करून जास्त करून तुझ्या बाबांबद्दल तुझी असलेली जास्त जी जवळीक आहे ना ती. आता प्रत्येकाला आपल्या बाबांबद्दल आदर असतो, प्रेम असतो, ते असतंच. पण ते अलीकडची पिढी किंवा पूर्वीपासून कोणतीच पिढी, अलीकडचीच म्हणायचं नाही करत, शब्दात कधी व्यक्त करतात किंवा वडिलांसोबत आपलं संवाद तसा फारसा नसतो. तो संवाद तर फार लांबची गोष्ट आहे. पण तुझा आणि तुझ्या बाबांचा संवाद माझ्यासाठी नेहमी हा कौतुकाचा विषय असतो. तुझी कविता मला आठवती आश्वासन नावाची. त्या आश्वासन कवितेमध्ये तू बाबांना जे आश्वासन दिले शेवटी ते फार सुंदर आहे. म्हणजे मला वाटतं तुमच्या दोघात काहीतरी वाद झाला होता आणि अशा वादामध्येच तू काहीतरी ती कविता लिहिलेली आणि शेवटच्या त्या 2 ओळी फार सुंदर होत्या. त्या म्हणजे कुठंच जात नाहीये मी, आहे इथेच आहे तुमच्या सोबत. चिमूटभर स्वप्नानं थोडस खतवाली घालून येतो, जग थिटं पडू लागलं की नक्की परत घरीच येतो. हे असं किती जणांना जमतंय, नक्की परत घरीच येतोय. घरीच हे अंडरलाईन करण्यासारखा शब्द आहे. खूप छान सहज सोप्या शब्दामध्ये तुझी आणि तुझ्या बाबांच्या नात्याची विण किती घट्ट आहे ना या कवितेतून जाणवतं आणि खूप म्हणजे कौतुक करण्यासारखीच गोष्ट आहे. तुझ्या कवितेमध्ये अजून एक ठळक गोष्ट म्हणजे येणारे ते टेक्नॉलॉजी शब्द असतील, सोशल मीडियाच्या संदर्भात येणारे शब्द असतील किंवा इंग्रजी शब्द असतील. तर हे गमत म्हणजे हे शब्द कधी कवितेला अडथळा ठरत नाहीत. तर बऱ्यापैकी ते शब्द उलट त्या कवितेना चांगल्यापैकी अर्थवाईज करतात. ते म्हणजे चांगला अर्थ पोहोचून जातो आपल्यापर्यंत तो सर्व. आणि तुझ्या कवितेतलं आणखीन एक मला जाणवणारं वेगळं वैशिष्ट्य म्हणजे आजच्या पिढीतल्या जो गोंधळलेला पण आहे किंवा नात्याची उसवत चालली जी वीण आहे किंवा कुटुंबातला हरवत चाललेला जो संवाद आहे, इन्स्टा, फेसबुक, व्हॉट्सअप सारख्या आभासी गोंधळामध्ये सापडलेली जी पिढीचा सगळा गोंधळ आहे ना, तो स्वतः तू सगळा अनुभवलेला आहे आणि त्या सगळ्या अनुभवातून तू बाहेर पडून त्याच कॅवतच्या तीरावरून त्या सगळ्याच्या गोंधळाच्या तीरावरून तू या सगळ्याच्या डिस्क्रिप्शन तुला करता येते. हे फार महत्वाचं आहे आणि हे बऱ्याच जणांना म्हणजे बहुतेक जणांना जमतच नाही. तर तुझी जी कविता मला आठवते, त्या कवितेचं नाव पण आहे मला वाटतं आठवणीतलं लग्न. आठवणीतल्या लग्नात तू काय सांगतोय तर आपल्याला काय पाहिजे ते नेमकं न समजलेलं आणि घाई गडबडीत लग्न केलेल्या एक जोडप्याची एक छोटीशी गोष्टच आहे ती. आणि किती नाही म्हणलं तरी ते आजूबाजूला आपल्याला चाललेलं दिसतच. आणि तुझी ही कविता आहे ना या सगळ्या गोंधळाचं उत्तम डिसेक्शन करते. आजूबाजूला सगळा जो गोंधळ सुरू आहे त्या सगळं उत्तम डिसेक्शन करते.
आता तसा मी मुकदरुळ माणूस आहे, मला जास्त काही बोलता येत नाही. तरी मी माझ्या परीने जेवढं मला बोलता येईल तेवढं बोलण्याचा प्रयत्न केलाय. फक्त वाचणाराच आहे माणूस मी, तरी पण केवळ तुझा माझ्यावर असलेला अनाठायी विश्वास मला एवढं बोलायला भाग पडतोय. आता आणखीन जास्त काही बोलत नाही. अक्षय सरांनी मला तुझ्या कवितेवर व्यक्त होण्याची संधी दिली, त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. आणि तुला तुझ्या कविता संग्रहासाठी खूप शुभेच्छा, आणि भविष्य काळात आणखीन तुझ्याकडून आम्हाला असंच काहीतरी दर्जेदार वाचायला मिळो, हीच इच्छा व्यक्त करतो. थांबतो आणि परत एकदा तुला शुभेच्छा देऊन थांबतो. धन्यवाद. थँक्यू विकास. आपले बुक्स अँड स्टोरीजचे संपादक अक्षय वाटवे आपलं मनोगत व्यक्त करतील. नमस्कार. सर्वप्रथम बुक्स अँड स्टोरीजच्या वतीनं संदेशचा केऑसच्या तीरावरून हा कविता संग्रह ई बुक स्वरूपात प्रकाशित होतोय याचा खूप आनंद वाटतो. हा कविता संग्रह आज प्रकाशित होतोय. हे घडत असताना याचा प्रकाशन सोहळा ऑनलाईन स्वरूपात करावा लागतोय, हे याचा आनंद मनात आहेच, पण त्याबरोबर मनाला एक रुखरुख लागून राहिली आहे. कारण असं कॅमेऱ्याच्या चौकटीत बंद होऊन आपापल्या घरात बसून एवढं बंदिस्त जगण्याची सवय कुठल्याच कवीला नसते, कुठल्याच लेखकाला नसते, साहित्य क्षेत्रातल्या मुसाफिराला ती नसते. पण ही परिस्थिती आज जगभरात जे मोठं संकट ओढवलंय त्यामुळे आपल्यावरती आलेली आहे. आणि साधारण 3 महिन्यांपूर्वी या परिस्थितीची जेव्हा सुरुवात झाली, अशा प्रकारे पुढचे काही दिवस घरात बसून राहायला लागणार आहे याची जाणीव जेव्हा आम्हा सगळ्यांना झाली, त्याच वेळेला अनिलशी असेल, इतर काही माझ्या सहकारी मित्रमैत्रिणींशी असेल, बोलता बोलता अनेक विचार येत होते. जो विचार गेले 2 वर्ष मी मनात धरून होतो, 2-2.5 वर्ष मी मनात धरून होतो की आपण एक डिजिटल पब्लिशिंग फोरम आपण डेव्हलप करावा, हे जे गेले 2-2.5 वर्षापासून मी ठरवलं होतं, त्याचं थोडंसं पुढचं पाऊल म्हणजे या दमदार लिहिणाऱ्या माझ्या युवा मित्रमैत्रिणींना त्यांचे संग्रह प्रकाशित करून, म्हणजे तो कथा संग्रह असेल, कविता संग्रह असेल, त्यांची ई बुक्स प्रकाशित करून त्यांना आणखीन उत्तम आणि जगभरातल्या वाचकांपर्यंत पोहोचवता येईल का याचा अंदाज घेणं, हेही मनात ठरवलेलं होतं. याची सुरुवात झाली 2 वर्षापूर्वी. माझ्या पेजवरती लिहिणाऱ्या, बुक्स अँड स्टोरीज नावाने मी फेसबुक पेज चालवतो, त्या पेजवरती लिहिणाऱ्या सगळ्यांनी आग्रह केला की आपला दिवाळी अंक का असू नये, डिजिटल दिवाळी अंक आपला असायला हवा. आणि मग 2 वर्षांमध्ये मागच्या दिवाळीमध्ये पहिल्यांदा डिजिटल अंक आम्ही केला बाजार या नावाने. त्यानंतर वर्षभर अगदी कासवाच्या गतीनं सगळे उपक्रम चालू होते. कोणीतरी लिहित होतं अधूनमधून पेजवरती, कोणी मालिका लिहित होतं, सिरीज फॉर्म मध्ये लेखमाला कोणी लिहित होतं. गेल्या वर्षी दुसरा दिवाळी अंक काढला. अगदी दिवाळीच्या दिवशी संध्याकाळी उशिरापर्यंत त्याच्यावरचं काम सुरू ठेवलं आणि तो दिवाळी अंक प्रकाशित केला. तो लिंग या विषयावरती केला. या सगळ्यासाठी एक मोठी भक्कम आर्थिक बाजू लागते. परिस्थितीनुरूप असं म्हणूया आपण की एवढा मोठ्या प्रमाणावरती पैसा खर्च करून वेब पोर्टल तयार करणं किंवा त्याचं इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप करणं हे काही पहिल्या प्रथम मला शक्य होत नव्हतं. तरी जसं जमेल तसं किमान फेसबुक पेजवरती, अमेझॉन किंडल वरती प्रकाशित साहित्य प्रकाशित करता कसं येईल हे पाहिलं आणि ते तसं मी प्रकाशित करत गेलो. एक सांगायचं राहिलं की या गेल्या वर्षी प्रकाशित केलेल्या दिवाळी अंकाला साहित्य परिषदेचा, महाराष्ट्र साहित्य परिषदेचा पहिला डिजिटल दिवाळी अंकाचा पुरस्कार मिळाला. ही खूपच कौतुकाची आणि खूपच आमचं प्रोत्साहन वाढवणारी बाब होती. तर या सगळ्यातून पुढे सरकत असताना फारसा गवगवा न करता आम्ही लेखमालांना प्रोत्साहन द्यायला सुरुवात केली. आणि मग बुक्स अँड स्टोरीजच्या पेजवरती 2 नव्या लेखमालांनी पुन्हा एकदा सुरुवात झाली. प्रायोगिक नावाची आणि अनुभवांवरती आधारित असलेली प्रवास नावाची, अशा 2 लेखमाला पुन्हा बुक्स अँड स्टोरीजच्या पेजवरती सुरू झाल्या. त्याला उदंड प्रतिसाद वाचकांचा लाभला आणि मग 2 लेखमालांच्या 4 झाल्या, 5 झाल्या. आज बुक्स अँड स्टोरीज वरती प्रवास, प्रायोगिक, बंध भावनांचे, भवताल, बिट्टू, चाळाचाळ, मतिमंद,
गीत मातीयेचे अशा वेगवेगळ्या लेखमाला प्रकाशित होत आहेत नियमितपणे. आठवड्यातून जवळजवळ 6-7 आर्टिकल्स या पेजवरती प्रकाशित होत आहेत. हे सगळे सोशल मीडियावरती वावरणारे आणि इथे काही म्हणू पाहणारे, व्यक्त होऊ पाहणारे असे लेख होते. आणि याच प्रवाहात अनिलशी माझं बऱ्याच प्रमाणावरती सतत बोलणं होत होतं. दरम्यानच्या काळात मी अनिलशी बोललो आणि असा प्रस्ताव आम्ही दोघांनी तयार केला की काय करता येईल या काळात. आपल्याला उत्तम साहित्यिक आजूबाजूला दिसत आहेत, तर ते निव्वळ फेसबुक पोस्ट मधून विरून जायला नकोत. आणि अनिलने आग्रहाने असं सुचवलं की यातल्या निवडक कवींसाठी आपण आव्हान करूया आणि अगदी माफक खर्चामध्ये आपण जर त्यांचा संग्रह प्रकाशित करू शकलो तर. आणि मुळात आतापर्यंत मी थोडासा या सगळ्याचा विचार करत होतो, पण अनिलने ही बाजू उचलून धरली आणि तो म्हणाला की मग म्हटलं मला स्वतःला कवितेतलं कळत नाही, मला स्वतःला वृत्तबद्ध लिहिता येत नाही, मला कवितेचं व्याकरण माहिती नाही, मी जे काही लिहितो ते मुक्त छंदात मोकळ्या आकृतीबंधात लिहितो. त्यावर अनिल म्हणाला की ठीक आहे ना, ही जी तांत्रिक बाजू आहे ती मी सांभाळेन. आणि मला हा खूप आनंद झाला की अनिल सारखा प्रचंड अभ्यासू, ज्याचं छंदशास्त्राचं आणि वृत्तबद्ध कवितेचं, कवितेच्या आकृतीबंधाचं, मराठी साहित्याचं, इंग्रजीचं उत्तम ज्ञान ज्याच्याजवळ आहे, उत्तम अभ्यास ज्याचा आहे, अशी व्यक्ती काव्य विभागाचं संपादन करण्याची तयारी दर्शवते, ही खूप आनंदाची गोष्ट होती. आणि मग त्या एका नोटवरती आम्ही ही योजना जाहीर केली आणि मग बुक्स अँड स्टोरीज तर्फे नवोदित कवींचा, युवा कवींचा किंवा प्रस्थापित कवींचा, ज्यांना या माध्यमातून आपला कविता संग्रह प्रकाशित करावा असं वाटतं, त्या प्रत्येकाचा कविता संग्रह प्रकाशित करण्याची योजना आम्ही जाहीर केली. आणि त्यानुसार पहिला फोन मला संदेशचा आला आणि आज साधारण एक 1.25 महिन्याच्या काळात ही सगळी कविता संग्रहाची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. आणि कविता संग्रह आज अमेझॉन वरती, किंडल वरती विकत घेऊन वाचण्यासाठी उपलब्ध आहे. या डिजिटल प्रकाशन सोहळ्याच्या निमित्तानं मला एक खूप आत्मीयतेने आवाहन करावं असं वाटतं की तुम्ही फेसबुकवरती कविता वाचता, इतर ठिकाणी वाचता, व्हॉट्सअपवरती फॉरवर्ड होऊन तुमच्यापर्यंत कविता येत असतात. आता कविता विकत घेऊन वाचण्याचा काळ आलाय. सगळ्यांनी केऑसच्या तीरावरून हा प्रकाशित झालेला कविता संग्रह अमेझॉनच्या किंडलवर विकत घेऊन वाचा. त्याची लिंक या पोस्ट बरोबर कमेंटमध्ये आम्ही शेअर करणार आहोत. तेव्हा पुन्हा एकदा संदेशचं मी मनापासून अभिनंदन करतो. त्याच्या या पहिल्या कविता संग्रहाला घवघवीत यश लाभो, भरपूर वाचक लाभो अशी सदिच्छा व्यक्त करतो. त्याची कविता खूप तळमळीनं आलेली, खूप वैयक्तिक जगण्याच्या अनुभवातून आलेली, तितकीच तरल, तितकीच संवेदनशील आणि तितकीच बोचरी देखील आहे, हे मला आवर्जून नमूद करावं असं वाटतं. संदेशने भरभरून लिहित राहावं, सर्व प्रकारचं मुक्त मनसोक्त लिखाण त्यानं करावं, पण कविताही तेवढ्याच आत्मीयतेने त्यानं लिहित राहावी असं आवर्जून म्हणावं असं वाटतं. आणि हा एक छान संग्रह प्रकाशित करण्याची संधी देऊन या एका मी म्हटलं तसं की जगण्यासाठी अवघड बनत चाललेल्या काळात थोडासा दिलासादायक अनुभव संदेशमुळे आम्हा सगळ्यांना घेता आला, यासाठी मी संदेशचे आभार व्यक्त करतो. आणि अनिल, तुम्ही सगळेच जण या सगळ्या पूर्ण प्रोसेसमध्ये माझ्या बरोबर आहात. आपण सगळे मिळून एकत्र आहोत. खरं तर याबद्दलही कृतज्ञ भाव मनात माझ्या कायम राहणार आहे, हेही नमूद करतो. प्राची, तू हा सगळा ऑनलाईन प्रकाशन सोहळा सूत्रबद्ध करण्याची जबाबदारी स्वीकारलीस त्याबद्दल तुझेही धन्यवाद. विकास काळे सर, या एका प्रकाशन सोहळ्याच्या निमित्तानं एक नवी व्यक्ती, नवा जाणकार, नवा अभ्यासक बुक्स अँड स्टोरीजच्या परिवाराशी जोडला गेला. संदेश तर आहेच जोडलेला. विकास सर, तुम्ही आलात, तुमचं स्वागत आणि तुमचे मनपूर्वक आभार. भलेही हे न्यू नॉर्मल तेवढ्या झटपट आम्ही नाही स्वीकारणार, लवकरच व्यक्तिशः सगळेजण भेटूया ही उत्सुकता आपल्या मनात राहणार. तर मी अशी सदिच्छा व्यक्त करतो की संदेश, अनिल, विकास सर, प्राची आणि सगळेच आमचे वाचक, लेखक, आपण लवकरात लवकर प्रत्यक्ष एकमेकांचे हात हातात घेऊन अभिनंदन करण्यासाठी एकत्र भेटूया. आणि मला असं वाटतं की
हा कविता संग्रह प्रकाशित झालाय तो सर्वांनी आवर्जून विकत घेऊन वाचावा. तर थँक्यू अक्षय, तू एकदम बुक्स अँड स्टोरीजची सुरुवातीपासून आम्हाला छान परत माहिती सांगितलीस. तर अशा पद्धतीने आपला ऑनलाईन प्रकाशन सोहळा पार पडलेला आहे. तर सगळ्यांनी त्यांचा वेळ दिल्याबद्दल आणि सगळ्यांच्या सहकार्याबद्दल मी त्यांचे आभार मानते. थँक्यू सो मच. आणि संदेश, तुला बुक्स अँड स्टोरीज आणि आमच्या सगळ्यांतर्फे खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सो मच.